यज्ञ मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर, आज आपण दैवडी या ठिकाणी आहोत आणि दैवडीमध्ये जे आपले समाज बांधव आहेत ते संजय नाना जाधव हे रामोशी बेडर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया. नाना, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी 25 सप्टेंबर पासून रामोशी समाजाला जे रामोशी समाज हा कर्नाटक मध्ये एसटी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो समाज VJNT मध्ये आहे. तुम्ही काय तुमची मागणी आहे, काय सांगाल? आमचा बेडर हा मूळ समाज हा इतर राज्यामध्ये एसटी मध्ये आहे आणि बेडर समाजाचीच तत्सम जात बेरड असेल, रामोशी असतील, तलवार, नायकवडी, वाल्मिकी हा समाज महाराष्ट्रामध्ये विमुक्त मध्ये येतो. जर आता अनेक गॅजेटनुसार सरकार ओबीसी आरक्षण देते इतर समाजाला, तर आमचंही म्हणणं असं आहे की आम्हाला बी त्या गॅजेटचा वापर करून किंवा अनेक अहवालाचा वापर करून आम्ही मूळचे आदिवासी आहोत. आम्हाला अनेक आयोगाने आम्हाला सिद्ध केले, सरकारनंच आयोग नेमले होते, त्यांनी सिद्ध केले की तुम्ही आदिवासी आहात, तरी सुद्धा आम्हाला आदिवासीच्या कुठल्याही योजना मिळत नाहीत. गेले स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला त्या गोष्टी वंचित ठेवले आणि त्यासाठी आता आमची मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षण सरकारनं द्यावं, आम्हाला विनंती करावी, अशी आमची मागणी आहे. नाना, तुम्ही 25 सप्टेंबर पासून या ठिकाणी उपोषणाला बसलात. आतापर्यंत तुम्हाला प्रशासनाच्या वतीने कोणी संपर्क केलाय का? त्याबद्दल काय सांगा? नाही, तहसीलदार येऊन गेले तिथं, आमचे तासभर बसून गेले. त्यांनी विनंती केली की महाराष्ट्रभर म्हणजे महापुरात संकट आले, तुम्ही ह्याचा विचार करून जरा थोडीशी नमती भूमिका तिथं बरं होईल. पण आम्ही म्हणलं बाबा सरकार दरबारी कोणतरी आल्याशिवाय आम्ही हटणार नाही आणि नाही आलं तरी आम्ही कंटिन्यू उपोषण चालू ठेवू, अशी आम्ही मागणी केली होती. नाना, तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी उपोषणाला बसलात, तुम्ही ह्याची थोडी प्रचार प्रसिद्धी थोड्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे केली. तुम्हाला पाठिंबाही तितका चांगला भेटतोय. कसं वाटतं? नक्कीच तुम्हाला सरकार तुमचं दखल घेईल का वाटतंय, काय सांगाल? नक्की सरकार दखल घेईल, कारण आमची मागणी अशी काय फार गुंतागुंतीची नाही, परंतु फक्त शासनाने आणि आताचं शासन जे आहे ते देण्याची मनस्थिती आहे त्यांची आम्हाला. म्हणजे त्यांनी काही गोष्टी दिल्यात, त्यांनी परवाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही मागत जा, आम्ही देत जाऊ. आमची ही मागणी आहे की मुख्यमंत्र्याला की त्यांनी आता आमची थोडंसं ह्यात लक्ष घालून जर केलं तर आम्हाला चांगले दिवस 100% येतील. आतापर्यंत या ठिकाणी समाज बांधव म्हणून किती जणांनी पाठिंबा दिला आणि जे तुमचे रामोशी बेडर समाज आहे त्या समाजातील किती संघटना आल्या आणि तुम्हाला किती जणांनी पाठिंबा जाहीर केला, त्याबद्दल काय सांगा? बरं, सगळ्याच जवळजवळ संघटना येऊन गेल्या. सगळ्यांनी ज्यांना काय अडचण आहे त्यांनी फोनवरनं पाठिंबा दिला, काही आपल्याला सगळ्याच समाजातल्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. ही समाज चळवळ खरं तर आरक्षण निमित्तानं चळवळ उभा राहिली पाहिजे, ही आमची पहिली भूमिका होती आणि त्यात आम्ही थोडंसं यशस्वी झालं असं वाटतंय आम्हाला. नक्कीच हे होते संजय नाना जाधव. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली की एसटी मध्ये आम्हाला आरक्षण मिळावा, हे मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, यज्ञ मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण दैवडी या ठिकाणी आहोत आणि दैवडीमध्ये रामोशी समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी संजय नाना जाधव या ठिकाणी उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत रवी भाऊ नाईक असतील आणि नुकताच जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. रवी भाऊ, काय सांगाल? रामोशी बेरड समाज हा कर्नाटक मध्ये एसटी मध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये VJNT मध्ये येतो. तुम्ही आता या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही संजय नाना असतील किंवा तुम्ही असताल या ठिकाणी उपोषणाला बसलात, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत, काय सांगाल? आमची आता एकच मागणी आहे राज्य सरकारकडे की आम्ही कर्नाटक बाउंड्रीवर आहोत. अर्ध तसं बघायला गेलं तर आम्ही कर्नाटकमध्ये आहोत आणि अर्ध महाराष्ट्रामध्ये आहोत. आता माझ्या स्वतःच्याच घरात 3 सुना माझी आहेत, मोठ्या भावाची, 2 नंबरची आणि माझी, त्या कर्नाटकातल्या आहेत. त्यांचे जागे ही एसटी मधले आहेत आणि आम्ही तिथं असून सुद्धा हा लढा जो नानाने सुरू केलाय, संजय नानाने, तो खरोखर हा
उद्या समाजाला प्रेरणादायक आहे आणि ह्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी 25 तारखेला इथं 9:30 वाजताच हजर झालोय. कारण हा समाजाच्या तरुण पिढीला एक प्रेरणा देणारा व भविष्यात त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा लढा आहे. आणि हा लढ्यासाठी जी काही किंमत मोजावी लागेल समाजाला ती मोजली जाईल. समाज हा संघटना अनेक आहेत पण समाज एक आहे. भविष्यात सगळी नेते मंडळी ह्याचा विचार करून ज्या काही संघटना आहेत ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने कामं करून समाजाचं हित साधणं गरजेचं आहे. काही फंड्स मिळावं लागतात समाजाला, काही अनेक अडचणी असतात, त्यासाठी संघटना अनेक कामं करतात. पण समाजाचा जे हा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे आता तरुणांच्या समोर, की आरक्षण हे आपल्याला मिळालं पाहिजे आणि हे आपल्या हक्काचं आहे. आणि हे आपल्याला जसं संजय नानांनी सांगितलं, हे कुठल्या जास्त खटाटोप करण्यासारखं नाही. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, आमच्याकडे त्याचे दाखले आहेत. माझ्या स्वतःची बहीण सुद्धा कर्नाटकमध्ये आहे, त्यांच्या मुलांचे दाखले एसटी मध्ये आहेत. ह्याचा वापर करून आपण भविष्यात हा लढा पूर्ण करण्यासाठी आम्ही ताकदीनिशी संजय नाना बरोबर आहे. आणि हा लढा करण्यासाठी जी काही ताकद लागेल, किंमत मोजावी लागेल, ती तरुण पिढीनं सुद्धा भविष्यात नानांच्या पाठीमागे राहून ह्या लढ्याला सहकार्य करावं अशी माझी भूमिका आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात की महाराष्ट्रामधील सर्व संघटना आणि सर्व नेते एक आहेत. मग ते नेते पुढे येऊन बोलत का नाहीत? नेते आत्ताची सुरुवात झालेली आहे. नेत्यांच्या मनात काही दुमत नसणार. कारण का, हा समाजाचा ज्वलंत प्रश्न म्हणजे आरक्षणचा आहे. अनेक संघटना घेतात. आता मराठा आरक्षण घेतोय, इथं आपण डोळ्यासमोर धनगर समाजाचं आरक्षण बघतोय. हे सगळं बघत असताना कुठलाही समाज बांधव आहे, आपण रक्त आमचं एक आहे, समाज एक आहे. त्याच्यामुळं कुठेही जाणार नाहीत. हे एकत्र येऊन भविष्यात लढा यशस्वी करतील ही मला 100% खात्री आहे. जालना या ठिकाणी धनगर समाजाचे जे दीपक बोराडे त्यांनी उपोषण केलं, त्या ठिकाणी सर्व धनगर समाज एक झाला. तसं तुमच्या जय मल्हार क्रांती संघटना असेल किंवा MM ग्रुप असेल यांनी जाहीर पाठिंबा केला, किंवा आप्पा चव्हाण असतील यांनी जाहीर पाठिंबा केला. पण तुमच्या समाजातील नेते सांगतात की आमच्या 24 संघटना आहेत. मग बाकीच्या संघटना तुम्हाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी का येत नाहीत? सगळ्यांनीच पाठिंबा दिलेला आहे. 24 असो किंवा 50 असो, संघटना आज घडीला ह्या आरक्षणच्या मुद्द्यावर एक आहे, ते मी समाजाच्या वतीनं सांगू शकतो. भविष्यात तुम्ही सर्व नेत्यांना एक आणणार आणि आरक्षणाच्या मागणीसाठी सामाजिक प्रश्न म्हणून एक सर्व एक जीवानी लढणार का? आणणार नाही, आलेलेच आहेत. आणणार हा विषय नाही. सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि भविष्यात म्हणण्यापेक्षा आजपासूनच हा लढा सुरू आहे. भलं मंत्री महोदय येऊ देत, त्यांनी काय निवेदन देतात, त्यांनी काय आम्हाला आश्वासन देतात, हा पुढचा विषय आहे. जरी आम्हाला सरकारनं थोडं चाल ढकल केली तर रस्त्यावरची लढायला समाज हा सक्षम आहे. नक्कीच हे होते रामोशी समाजातील नेते. त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे धनगर समाज जसा रस्त्यावरती लढला आणि सर्व नेते एक झाले, तसे आम्ही सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व रामोशी असतील, बेरड समाज असतील, या सर्व संघटना असतील, सर्व नेते असतील, ते रस्त्यावरची लढाई लढू आणि आरक्षणाचा मुद्दा लावून धरू. धन्यवाद. जय मल्हार. जय मल्हार. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा विजय असो. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा विजय असो. संजय नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. संजय नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. रामोशी समाजाला एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे. रामोशी समाजाला एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे. शूरवीर भाईजी नायकांचा विजय असो. शूरवीर भाईजी नायकांचा विजय असो. हम सब एक है. हम सब एक है. रामोशी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. रामोशी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. संजय नाना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. संजय नाना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. और मत देत नाही, याच्याशिवाय राहत नाही. और मत देत नाही, याच्याशिवाय राहत नाही. कुठला मत देत नाही, याच्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एकोड जय मल्हार. सदानंदाचा जय हो. धैर्य नायकांचा जय हो. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा विजय असो. जय जय मल्हार. संजय नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.